महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुख्यमंत्री यांच्या आदेशाची विशेष दखल। अकोल्यातील बाळापूर तहसीलदार अंतर्गत मुख्य अभियंता औष्णिक वीज प्रकल्प यांच्या प्रकल्पग्रस्त तथा प्रकल्प बाधित प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे विशेष आदेश। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र तथा महसूल तहसीलदार यांनी प्रकल्पग्रस्त व प्रकल्प बाधित प्रकरणी बनावट कागदपत्रांच्या आधारे ओल्या राखीची तथा प्रमाणपत्र यांच्या आधारे घेतलेल्या लाभाची मुख्यमंत्री यांच्याकडे उमेश जाधव यांनी तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीची विशेष दक्षता घेऊन माननीय मुख्यमंत्री यांनी अमरावती महसूल आयुक्त यांना या संदर्भात तात्काळ अहवाल सादर करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे पत्र दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी विभागीय महसूल आयुक्त यांना दिले। त्यावर विभागीय आयुक्त यांनी तात्काळ दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी अकोला यांना पत्र देऊन विषय संदर्भ अनुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरिता पत्र दिले आहे। यावर सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे। या चौकशीत पुढे काय समोर येते ते पाहण्यायोग्य आहे। किती दोषींवर कारवाई होते, काही प्रकरण पुन्हा थंड बस्त्यात चालले जाते। मी उमेश जाधव, या संदर्भात आम्ही विद्यमान जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहे की हे जे बोगस समजा जे कारस्थान चालू आहे यामध्ये तात्काळ तुम्ही रितसर यांच्यावरती FIR दाखल करावा। या बाबतीत बाळापूर तहसीलदार साहेब यांनी 10 तारखेला 25 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच संबंधित उर्वरित जे समजा राखळ माफी आहेत यांच्यावरही जिल्हाधिकारी साहेबांनी यांच्यावर 8 दिवसाच्या आत तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो। मी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी पारस औष्णिक वीज केंद्र येथील मुख्य अभियंत्यांना जो पारसचा 20% ज्या राखीचा जो भ्रष्टाचार चालू आहे, स्थानिक टाकळी खोजबळ येथील उबाटा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे यांनी यांच्या परिवारात आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने, भावाच्या नावाने, भावाच्या पत्नीच्या नावाने, मुलीच्या नावाने, स्वतःच्या पत्नीच्या नावाने खोटे दस्तावेज देऊन लाखो रुपयाचा समजा शासनाचा पैशाचा अपहार केला। त्या बाबतीत मी रितसर तक्रार दिली। तसेच त्यांनी लोकांच्या खोट्या सह्या करून जोगलखेड येथील 54 लोक त्यांच्या नावाने राखीचं समजा त्यांनी नाममात्र दरामध्ये राख उचलण्याचा तो प्रयत्न केला। तशी रितसर तक्रार आम्ही चीफ इंजिनियर पारस औष्णिक विद्युत केंद्र यांना दिलेली आहे। त्या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही याच्यात तुम्ही FIR दाखल करा। कारण की उबाटा गटाचे जे उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे आहेत यांच्या मागे कोणाचा वरदस्त आहे, कोणाच्या आशीर्वादाने एवढे खोटे कामं चालू आहेत। आज रोजी संपूर्ण तालुक्यामध्ये अनधिकृतपणे समजा हे पूर्ण बाळापूर तहसीलमध्ये वीटभट्ट्या, तर वीटभट्टेधारकांनाही समजा कुठला परवाना नसताना वीटभट्ट्या चालू आहेत। हा गोंधळ कारभार, हा जो अनाधोंदी गोंधळ चालू आहे, हा त्वरित थांबावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।